हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो 5 इयर लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 इयर लॉ सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी जे एक्सटेन्शन मिळालेलं आहे महासीईटी सेल करणं ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच 5 इयर सीईटीची जी नवीन मार्किंग स्कीम सिलेबस हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामची जी डेट आहे 28 एप्रिल तिचं एक्सटेन्शन पॉसिबल आहे का नाही ते पण मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 5 इयर सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केलेली आहे. आमची जी रिसेंट बॅच आहे ती 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. डेली लाईव्ह क्लासेस इथे घेतले जातील. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. आणि ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम पर्यंत चालणार आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आणि मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करा. तर मित्रांनो, आपण 5 इयर LLB सीईटीची एलिजिबिलिटी इथे पाहूयात. तुम्हाला जर सीईटीला अपियर व्हायचं असेल आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. तर तुम्ही जर SC ST कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 40% मार्क्स असणे आवश्यक आहे. तेच जर आपण ओबीसीच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला 42% मार्क्स असणं आवश्यक आहे. 5 इयर सीईटी देण्यासाठी तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते 10+2 या स्वरूपामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला अप्लाय करण्यासाठी ओपन कॅटेगरीची फी ही 1000 रुपये आहे. रिझर्व्ह कॅटेगरी आणि ऑर्फन तसंच ट्रान्सजेंडर आणि फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी 800 रुपये फी या एक्झामच्या रजिस्ट्रेशनसाठी असणार आहे. तर मित्रांनो, या एक्झामची आपण अपडेटेड मार्किंग स्कीम पाहूया. इथे तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा 32 मार्क्सचा सिलेबस असणार आहे. त्याच्यामधून 32 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्सला 24 मार्क्स असून लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगला इथे 32 मार्क्स असतात. त्यानंतर इंग्लिश या विषयाला 24 मार्क्स असतात आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे 8 मार्कला येतं. या सगळ्या विषयामधून जे येणारे प्रश्न असतात ते तुम्हाला 1-1 मार्कला प्रश्न येतात आणि टोटल मार्क्स हे 120 असतात. त्यानंतर तुम्हाला हे 120 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट एवढा वेळ असतो. या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आणि या एक्झामचे जे प्रश्न येतात ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर मोड ऑफ एक्झाम जो आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा आहे. तुमची जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर सगळे जे क्वेश्चन्स असतील ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन तुम्हाला इथे दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती नवीन अपडेटेड मार्किंग स्कीम. तर मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग याच्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. जर आपण ते टॉपिक जर पाहिले तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन लीगल ॲप्टिट्यूड मधून तुम्हाला लॉ ऑफ टॉर्ट असेल, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, क्रिमिनल लॉ, त्याच्यानंतर लीगल टर्म्स, मॅक्झिम्स, ऍक्ट, इंटरनॅशनल ट्रीटीज या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्समध्ये तुम्हाला एन्शियंट, मिडिव्हल, मॉडर्न हिस्ट्री, जिओग्राफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स, सिव्हिक्स, करंट अफेअर्स इत्यादी टॉपिकवरनं या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. आणि करंट अफेअर्स जे करायचे असतात ते रिसेंट 1 इयरचे करंट अफेअर्स तुम्हाला करणं इथे आवश्यक आहे. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे अनालॉजी, क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, सिरीज, डायरेक्शन अँड सेन्स, पझल, वेन डायग्राम, सिलोजिझम, कॉज अँड इफेक्ट, सेटिंग अरेंजमेंट, डायस, क्लॉक, कॅलेंडर, फिगर्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टॉपिकवरती तुम्हाला इथे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये प्रश्न विचारतात. नंतर तेच जर इंग्लिशमध्ये जर पाहिलं आपण तर व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, अनालॉजीज एटसेट्रा. प्रोफिशियन्सी मध्ये तुम्हाला आयडम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, फिल इन द ब्लँक्स, तसेच इंग्लिश युसेज एरर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन या इंग्लिश या सब्जेक्ट मधून विचारले जातात. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड मधून 10th पर्यंत जे मॅथमॅटिक्स आहे, प्रॉफिट अँड लॉस, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, अल्जेब्रा, ॲव्हरेज, वेन डायग्राम इत्यादीवरती प्रश्न विचारले जातात. आणि मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या एक्झामचा सिलेबस खूप मोठा आहे आणि ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही या संपूर्ण सिलेबसवरती क्लासेस घेत असतो. डेली लाईव्ह लेक्चर्स होतात. तुम्हाला या सगळ्या सिलेबसच्या तुम्हाला डिटेल नोट्स दिल्या जातात. 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा आमच्या बॅचमध्ये आम्ही तुमची प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या एक्झामची डेट जर पाहिली तर सीईटी सेलने 5 इयर सीईटी साठी
28 एप्रिल ही डेट दिली आहे. परंतु जर आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं, तर 3 इयर सीईटी सुरुवातीला 20-21 मार्च या दिवशी होणार होती. तर नवीन नोटिफिकेशननुसार 3 इयर लॉ सीईटी जी आहे ती 3 आणि 4 मार्चला होणार आहे. म्हणजे तब्बल 1.5 महिन्यांचं एक्सटेन्शन तुम्हाला 3 इयर लॉ सीईटीमध्ये दिलेलं आहे. तसंच एक्सटेन्शन आपण 5 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो. 5 इयर सीईटी सुद्धा कमीत कमी 1 महिना तरी सीईटी सेल एक्सटेंड करेल याची आपण अपेक्षा करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे वेळ आपल्याला मिळणार आहे. या एक्झामची पुरेपूर तयारी आपण करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ अवेलेबल होणार आहे. फक्त याचं ऑफिशियल नोटिफिकेशन येणं बाकी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एक्झामच्या फॉर्मची डेट जर पाहिली, 5 इयर सीईटीची जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती आता 19 वरनं 28/2/2025 करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण 28 फेब्रुवारीपर्यंत या सीईटीचे ॲप्लिकेशन जे आहे ते फिलअप करू शकतो. कारण बरेचसे विद्यार्थी जे आता 12वीला आहेत त्यांचे पेपर आता संपत आलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन सीईटी सेलने या एक्झामचं जे रजिस्ट्रेशन आहे ते एक्सटेंड केलेलं आहे. म्हणजे 28 तारखेपर्यंत आता रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तर या एक्झामला रजिस्टर कसं करायचं याविषयी सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ या चॅनलवरती बनवलेला आहे. तो तुम्ही रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की 28 फेब्रुवारी ही आता लास्ट डेट असणार आहे. याच्यानंतर फर्दर एक्सटेन्शन या एक्झाममध्ये पॉसिबल नाहीये. म्हणजे तुमचे जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले असतील आणि सबमिट करायचे राहिले असतील तर तुम्ही लवकरात लवकर ते सबमिट करून घ्या. तुमची फीज पे करायची राहिली असेल तर ती फीज पे करून घ्या. आणि जर तुमचे करेक्शन्स काही आले असतील तर त्या करेक्शनसाठी सुद्धा तुम्ही तिकीट वगैरे रेज करून तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शन्स करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं 5 इयर लॉ सीईटीच्या एक्झाम डेट विषयी, एक्झामच्या रजिस्ट्रेशन विषयी. तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की 5 इयर सीईटीची जी डेट आहे ती एक्सटेंड होणं पॉसिबल आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ असणार आहे आणि सिलेबस सुद्धा आपल्याला संपूर्ण कव्हर करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, 24 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही सुरू करत आहोत. ही बॅच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचं जे स्टडी मटेरियल आहे ते ॲपमध्ये मिळणार आहे. लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत आणि तुमची एक्झामच्या दृष्टीने पुरेपूर तयारी करून घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर सुद्धा ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला कसं होईल याच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन नेहमी प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.